नमस्कार. जय महाराष्ट्र. अनुसूचित जातीचे घटनात्मक हक्क अंबंदित ठेवण्याची मागणी. भूपविकरण प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याचा सरकारला इशारा. अनुसूचित जाती भूपविकरणाला देऊळगाव तीव्र विरोध. मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन. अनुसूचित जातीच्या उपविकरणाच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात देऊळगाव तालुक्यातील अनुसूचित जाती उपविकरण विरोधी संघर्ष समिती आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. निवेदनात अनुसूचित जातीचे घटनात्मक हक्क अंबंदित ठेवण्याची मागणी करण्यात आली असून उपविकरणाची प्रक्रिया तत्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच उपविकरणामुळे अनुसूचित जाती जमात फूट पडू शकते आणि संविधानातील समानता व सामाजिक न्यायाच्या तत्वांना बाधा पोहोचू शकते असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. समितीचे अनुसूचित जातीसाठी आरक्षण वाढविणे, सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जाहीर करणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व कौशल्य विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणे तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सदर संबंधित घटकाची व्यापक चर्चा करावी अशी मागणी केली आहे. उपविकरणाची प्रक्रिया मागे न गेल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून ते तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे.